काय रे मुंग्या, गेले 5 दिवस झाले आपण 5 अभंगाचं चिंतन केलेलं आहे. आज 6वा दिवस आहे. तर आज 6व्या अभंगाचा तू मला अर्थ सांग, जो तू 5व्या अभंगात सांगितला होता तसाच. हो रे, मी तुला त्या अभंगाचा अर्थ सांगतो. तू एक एक चरण म्हण आणि मी त्याचा अर्थ सांगतो. तर हा तो अभंग आहे. साधू बोध झाला तो निरुनिया ठेला, ठाईचा मुरला अनुभव. तर या अभंगाचा अर्थ असा आहे, विवेक वैराग्याधिक संपन्न अधिकारास ज्ञानीनः तत्वदर्शिनः अशा श्री गुरूंकडून तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाने प्रथम अहम ब्रह्मास्मी असा बोध प्राप्त होतो व नंतर तो बोध सुद्धा देहांकाराधिक ज्ञानाचा नाश करून ठाईच म्हणजेच अधिष्ठान ब्रह्मातच मुरतो, लीन होतो, म्हणजेच बाधित होतो. अर्थात या ब्रह्मबोध संपन्न पुरुषास देहेंद्रियादी विकारासहित अशी शुद्ध ब्रह्मावस्था प्राप्त होते. हे अभंगाच्या प्रथम चरणाचा अर्थ आहे. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली कैसी, याचा अर्थ काय आहे मग? याचा अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे चढत्या वाती बरोबर अग्नी बरोबर कापराचा संबंध आला असता ज्योत प्रकाशमान होते व नंतर थोड्या वेळाने ती ज्योती आपल्या अधिष्ठाना म्हणजेच ते तत्वामध्ये लय पावते. त्याप्रमाणे साधुबोधानंतर अज्ञान व ज्ञान या दोन्हीचाही नाश होऊन केवळ शुद्ध ब्रह्मावस्था अवशिष्ट राहते. मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूच्या अंकीला हरिभक्त, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे, मोक्षाच्या कठीण अशा साधन मार्गाने चाललेला व साधूकडून अनुग्रहित झालेला हा हरिभक्त आता अशा अवस्थेमध्ये पोचलेला आहे की यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तत, या लाभाच्या पलीकडे दुसरा लाभच नाही. यस्मिन स्थितो न दुःखेन गृह नापी विचारलेत, ही त्याची लोकातिक अवस्था म्हणजेच त्याच्या भाग्याने प्राप्त झालेला विशेष थाट भोगाच आहे. अरे मग शेवटच्या चरणाचा अर्थ फार सोपा असेल. ज्ञान देवा गोडे संगत सज्जने हरिदिसे जनिवनी आत्मतत्वे. हो रे, शेवटच्या चरणाचा अर्थ फार सोपा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला संतांच्या संगतीची आवड असल्यामुळे त्यांच्या संगतीमध्ये जनामध्ये वनामध्ये व मनामध्ये एकच हरी आत्मत्वाने भरलेला आहे असे दिसते. अरे हो रे, किती सोपा अर्थ आहे या अभंगाचा. तुम्हाला रोज सांगत जा. आता रोज नाही, आता संपूर्ण हरिपाठाचाच मी तुला अर्थ सांगणार आहे. रोज एक एक अभंगावर मी अर्थ सांगणार आहे. तू रोज माझ्याजवळ येत जा. हो हो, रोज येणार मी, तुला विचारणार. हा तुम्हाला व्हिडिओ थोडाही जरी आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.